हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल स्वाद रेसिपीज। चला तर आज आपण बघूया धपाटे किंवा थालीपीठची रेसिपी। धपाटेवरून तुम्हाला आठवतंय की लहानपणी आपण कोणती चूक केली की आई मस्त धपाटे द्यायची, हो की नाही? पण आज आपण हे धपाटे नाही तर अगदी आईच्या हातची चविष्ट चमचमीत धपाट्याची रेसिपी बनवणार आहोत। मी हे थालीपीठ माझ्या आईची रेसिपी यूज करून बनवणार आहे। इथे मी घेतलेला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदूळ पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर बारीक कापलेली। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता। लसूण घेतलेला आहे, यामध्ये मी थोडंसं जिरं टाकते। आपल्याला हे पदार्थ बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून, त्यामध्ये पाणी घालायचं नाही, सुकंच वाटण बनवायचं आहे। हे वाटण मी काढून घेतलं आहे बोलमध्ये। यामध्ये आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 5च प्रकारचे पीठ वापरले मी। तुम्ही यामध्ये जास्त आणखी नाचणीचं पीठही वापरू शकता किंवा दुसरे कोणते धान्य असेल त्याचं पीठही वापरू शकता। हे मल्टीग्रेन रेसिपी अगदी पौष्टिक आणि चविष्ट होते। पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा कधीही चांगलं। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला। यामध्ये थोडासा ओवा हातावरती बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी मीठ घालते 1 चमचाभर। तुम्ही इथं कोथिंबीर आणि कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे, 1 चमचा हळद टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर असा पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ एकदा मळून झालं की आपल्याला ते थोडा वेळ भिजण्यासाठी सेट ठेवायचं, एक 15 ते 20 मिनिट। पीठ भिजून झालं आहे, आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया। थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक कॉटनचा कपडा लागेल, तुम्ही रुमाल वगैरे काही वापरू शकता। तो थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि इथे मी थोडासा बारीक गोळा तोडून घेतला आहे पिठाचा आणि हे मी इथं थापून घेते आहे। अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आपल्याला, खूप जाडही ठेवायचं नाही आहे। त्यानंतर मी पॅन गरम करायला ठेवलं आहे। पॅन गरम होते तोपर्यंत मी थोडंसं तेलही टाकते यामध्ये आणि आपल्याला थालीपीठवरती थोडेसे तीळ टाकून घ्यायचे वरनं आणि आपल्याला इथे 4-5 होल करायचे। ते का तर आपण ते होल नाही केले तर मधल्या साईडने थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता राहते थालीपीठला आणि आपल्याला नंतर तेलही सोडता येतं त्यामध्ये आणि म्हणजे खमंग भाजलं जातं। हे बघा, आपलं थालीपीठ रेडी। आपल्याला दोन्ही साईडनी खमंग भाजून घ्यायचं आहे। ही रेसिपी वापरून तुम्ही थालीपीठ बनवून बघा, तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरातील लहान मोठे सगळेही आवडीने खातील। हे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत छान लागते, तुम्ही दही किंवा चटणीसोबतही खाऊ शकता। ही रेसिपी अगदी सोपी आहे, कमी वेळामध्ये तयार होणारी आणि अगदी घरच्या वस्तूमध्ये तयार होते। थालीपीठ हे अगदी झटपट तयार होते आणि टिफिनला देण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि पौष्टिकही आहे मुलांसाठी। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।